सगळ्यांनी सोडलं होतं. प्रेज द लॉर्ड. मी एकटा पडलो होतो. मला असं वाटत होतं की आता मी एकटा काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या संगत येशू आहे, माझ्या संग येशू बोलतो. परमेश्वराने मला काही लोकांपासून वेगळं केलं. हालेलुया. माझ्या संग येशू आहे, पण माझं लक्ष कुणावर आहे? माझं लक्ष ज्यांनी मला सोडले त्यांच्यावर आहे. जर माझं लक्ष ईश्वर मी लावलं असतं तर मला कळलं असतं. रोमकारांचा 8वा अध्याय 30व्या वचनामध्ये म्हणतो परमेश्वर पौलुस, जर देव तुझ्या पक्षात आहे तर तुझ्या विरोधी कितीही उभे राहू दे, मी तुझ्या संगत आहे. हालेलुया. मी तुझ्या सोबतीला आहे, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मला सगळ्यांनी सोडलं. ज्या चर्चला जायचं त्या चर्चच्या लोकांनी मला सोडलं, पण माझा हात देवानी सोडला नाही. मी काय करत होतो? मी त्या लोकांच्या नावाने रोज बोलत होतो, प्रभू मला सोडलं, प्रभू मला, मी रडत होतो, मी प्रार्थनेत रडत होतो. प्रभू परमेश्वर म्हणतो, अरे तू रडत का बसला? हालेलुया. जसं तो यहोशुआला बोलला तसा परमेश्वर मला बोलला, उठ, कमर बांध आणि माझं काम करायला सुरू कर. हालेलुया. मी तुझ्या सोबत आहे, तू रडू नको. मी म्हणलं, प्रभू मी एकटा काय करू शकतो? मी एकटा काय करू शकतो? प्रभू म्हणतो, जर मी तुझ्या संगत आहे तर तू एकटा अख्ख्या स्वर्गाला झुकवू शकतो, अख्ख्या पृथ्वीला झुकवू शकतो, अख्ख्या तुझ्या नगराला झुकवू शकतो. या धरतीवरच्या प्रत्येक व्यक्तीला तू माझ्या नावाने काम सांगू शकतो. हालेलुया. तू एकटा असा नाहीये. प्रभूला म्हटलं, प्रभू मी एकटा काय करू शकतो? प्रभू म्हणतो, रडत बसू नको, मी तुझी प्रार्थना ऐकली. तूच आधी म्हणायचा, वाईट लोकांपासून मला दूर कर, वाईट लोकांपासून मला दूर कर, वाईट लोकांपासून मला दूर कर. मग आज तुला वाईट लोकांपासून मी दूर केलं तर तू आज रडत का बसतो? हालेलुया. उठ आणि माझं काम करायला सुरू कर. उठ आणि वचनांची 2 धारी तलवार घे. उठ. खूप लोक तुझी वाट बघत आहेत. प्रभू कुठले लोक? मला माहित नव्हतं त्यावेळेस कुठले लोक, पण आज मला परमेश्वरांनी बोललेला प्रत्येक शब्द आठवते. तुम्ही ते लोक होते. हालेलुया. येशूच्या नावाने तुम्ही वाट बघत होते. आज परमेश्वर तो आहे. जर मोशेचा उपयोग त्या काळामध्ये